शहाण्या बाईने माहेर गावात जरी असन पण मुराळी आल्याशिवाय जायचं नसतं बरं का. कोणाचं असलं तर मुराळी आल्याशिवाय माहेरी जायचं नाही, शहाणी बाई सांगते. आणि जर तुम्ही दिवसातून 3 चक्रा माहेरी घालत असाल, ती भाऊजाई काय करते, चहा उकळी ती तुमच्या समोर होती, ती बशीत होती ती कपातला, तुमच्या समोर फुरके मारते, पण म्हणत नाही ताई साहेब तुम्हाला चहा घ्यायचा का. माहेर गावात जरी असेल शहाण्या बाईने मुराळी आल्याशिवाय जायचं नाही. 3 टाइम एखादी जात असेल तर मग ती भाऊजाई तिची किंमतच ठेवत नाही. शहाण्या बाईने आमंत्रण आल्याशिवाय जायचं नसतं. शास्त्र सांगते, श्रीमंत माणसाचं घर असेल एखादं, तिथे पैशाचा पाऊस पडत असेल, तुमच्याविषयी त्याच्या मनात आदर नसेल, अशा घरी पैशाचा पाऊस पडत असेल तरी जाऊ नका. प्रेम नाही, आदर नाही, नाही नैनो मी नीर, तुलसी उस गरमत जाई बरसत कांचन नीर. काय झालं, एकदा कथा चालू होती आणि मध्येच एक बांग कुत्र फिरू लागलं. बांगो बांगो, बांग कुत्र कळतं का तुम्हाला? कानाला भगदाड, असं कान कान पळायचं, ते कान कान पळायचं का पडायचं, पळायचं का पडायचं. पोट कपाराला गेलं, हड्ड्या बाहेर आलेल्या, शेपटी खाली पडलेली, पिसाळलेलं. इकडं काय म्हणतात, बांग का पिसाळलेलं? पिसाळलेलं. हा, पिसाळलेलं कुत्र, असं कानाला भगदाड, त्याच्यामध्ये जखम झालेली, अशा त्याच्यातून घाण गळत होती खाली, टिपके त्याच्यातून अशा 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 आळ्या, माय अशा आळ्या गळत होत्या खाली, अशा खाली गळायच्या. ते कुत्र असं कान झटकायचं, असंच करतं ना, आम्हाला सगळं माहित असतं बरं. ते कुत्र असं कान कान पडायचं, पुन्हा पडलं की पुन्हा उठून उभं राहायचं, असं कान झटकायचं, ते वळवळ करायचं. आणि त्याला पिसाळलेलं कुत्र होतं, पागल कुत्ता, बांग कुत्र. ते कुत्र असं मध्येच आलं आणि त्याला पाहून बाया घाबरल्या, पण अशा उठाना कोणीच नव्हतं, कारण उठलं का कुत्र चावत. कुत्रा मागे लागला, कुत्रा मागे लागले की लोक खाली बसते, कोणीच उठाना. ते बांग कुत्र होतं. लोकांनी असे नाकाला रुमाल, कोणी नाकाला पदरे लावले, कोणीच उठाना कुत्र हाकलायला. म्हणलं काय पागल कुत्रे, उठारे कोणीतरी हाकला त्या कुत्र्याला. कोणीच उठा, म्हणलं अरे कोणीतरी उठारे, काय पागल कुत्रे म्हटले, पिसाळलेलं, उठा कोणीतरी. एक बाई खालून उठली ना, म्हणे ओ ताई. म्हणलं बापरे, कथा करू वाटली तर करायची, नाही तर नीट निघायचं. म्हणलं बापरे, काय डेंजरी तोफच म्हणले. मी म्हटलं का हो बाई, ते कुत्र फिरायला लागलं, घाण वास येतो, त्याला हाकलून लावा. ती म्हणे ते कुत्र अख्ख्या मंडपात फिरन, बसलेल्या सगळ्या लोकांचे तोंड चाटीन. आवाजच नाही माईकला. ते कुत्र स्टेजवर येईन, सगळ्या लोकांची तोंड, त्याला काय म्हणायचं, ती तुमच्या व्यासपीठावर येईल, तुमचं सुद्धा तोंड. मला आमच्या तोंड चाटेपर्यंत आम्ही गप बसायचं का? म्हणे मग. म्हणलं का होता एवढं काय कुत्र लागून गेलं? मग म्हणे आमच्या माहेरचं कुत्र येते. स्वरात ओरडलं, स्वरात ओरडलं, जोरात नाही ओरडलं, पण झालं आणखीन पिसळण, माणसं पिसळायचे. म्हणलं का हो ताई एवढं काय कुत्र लागून गेलं? म्हणे ते कुत्र आपल्या माहेरचं कुत्र आहे. कोणतं? पिसाळलेलं. बाईला माहेरचं पिसाळलेलं कुत्र जर एवढं प्रिय असतं तर त्या बाईला माहेरचा भाऊ किती प्रिय असेल. एखाद्या बाईला माहेरातून निरोप यावा, फोन यावा, दिवाळीचा सण असावा, भाऊबीजेचा, त्या बाईनं घाईनं पिशवी भरावी, तिनं बस स्टँडला जावं, बसमध्ये बसावं, माहेरला जाणारी बस पिशवी सोबत घ्यावी, एक लेकरू काका कडेला, एक लेकरू बोटाला धरावं, आणि ती बस निघावी, बस तिच्या माहेरची पाटी यावी, फाटा यावा, त्याने उतरावं, एक लेकरू कडेवर घ्यावं, पिशवी हातात घ्यावी, एक लेकराला ओढत ओढत चालावं.
तिथून 2 किलोमीटरचा रस्ता असावा, पायीची वाट असावी, गाडी वाट, पायीची वाट. माहेरला जाणारा तो रस्ता छोटा, आणि घाई घाईनं तिला असं वाटतं मला जणू पंख फुटावेत आणि माहेरच्या वाड्यात मी उडून जावी अशी पाखरासारखी. किती प्रेम असतं बाईचं माहेरावर. मला सांगा, जात सासरचं दळण पीठ, सासरचं खुटा त्या जात्याचा, पाळू जात सासरचं, दळण सासरचं, आणि ओव्या माहेरच्या. गाडी घुगराची घेऊन भाऊ माझा गेला, दिवाळीचा मना माहेरा नेला गा. आजही जातेवर बसले तर गाणी भावाचेच असतात, गाणी माहेरचेच असतात. वाट चर्या वाटू सरा, वाट चर्या वाट सरा, काय पाहतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. लिंबोनीच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या वेल्यानं केली काडी, आली न पोलिसाची गाडी. आणि भाऊ पिऊन पडलेला घराच्या माग. ओव्या कसा असाव्यात माई बाप. ओव्या पंढरपुराची गवाट ओली कशान ग झाली, ते माझी रुक्मिणी नाली, केस वाळवीत गेली. पंढरपुराची गवाट काळी कशान ग झाली, माझ्या ग विठ्ठलाची गाडी बुक्क्याची सांडली. किती प्रेम असते यांचं भावावरती. भावावरती बाईचं प्रेम किती असतं.